कोल्हापूर राजर्षी शाहूंच्या पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारा हा जिल्हा आज एका कत्तलखान्यात रूपांतरित झालाय का असा प्रश्न पडतो. जिथे शूरवीरांनी मैदानं गाजवली तिथेच आज पोटातल्या कळ्यांचा गळा दाबला जातोय. चंदगडच्या डोंगरापासून ते गगनबावड्याच्या दऱ्यांपर्यंत एक अदृश्य जाळं पसरलंय. ज्या आईबापाला नीट वाचता येत नाही त्यांच्यापर्यंत मृत्यूचं हे पॅकेज घर बसल्या पोचवलं जातं. गाडी कुठल्या कोपऱ्यात थांबणार, चायनामेड मशीनचे पोटातले लिंग कसं ओळखलं जाणार आणि त्या रक्ताळलेल्या कळीला कचऱ्यात कसं फेकलं जाणार, मिनिटाचं नियोजन होतं. आणि हे सगळं कोणाच्या नाकाखाली घडतंय? ढिगभर पगार घेऊन AC केबिनमध्ये बसलेले अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहेत. PCPNDT सेलच्या नावाखाली केवळ फाईल्सची रद्दी जमा केली जाते. तुमची गस्त कुठे आहे? तुमची यंत्रणा कुठे आहे की तुमची इमानदारी चिरीमिरच्या वजनाखाली दबली गेली? अधिकारी आणि नेत्यांच्या डोळ्यावर भ्रष्टाचाराची अशी पट्टी बांधली की त्यांना रक्तानं माखलेले हे रस्तेच दिसत नाहीत. 9 बोगस डॉक्टर पकडले गेले, 23 जणांवर कारवाई झाली, पण तरीही हे राक्षस अजूनही मोकाट कसे? कारण यांच्या डोक्यावर राजकीय आशीर्वादाचा हात आहे. राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे सोकावलेले हे बोगस डॉक्टर पुन्हा पुन्हा तोच गोरखधंदा करतात. ज्या रस्त्यावरून आरोग्यमंत्र्यांचा ताफा जातो त्याच रस्त्यांवर मुलींची कत्तल होते. ही शरम कोणाची? नेत्यांची की त्यांना निवडून देणाऱ्या जनतेची? आज तुम्ही तुमचे किसे भरताय, पण उद्याच्या समाजाचं काय? मुलगा हवा म्हणून मुलींचा बळी घेणाऱ्यांनो, जेव्हा उद्याची पिढी बिना लग्नाची हताशपणे फिरेल त्याचं कारण तुम्ही असाल. कोल्हापूरच्या वैभवाला लागलेली ही स्त्रीभ्रूण हत्येची वाळवी आता मुळापासून संपवावीच लागेल. अजून किती कळ्या मातीत गाडणार आहात? यंत्रणा झोपलेली असेल तर जनतेनं जागं होण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण नेते आता बोलणार नाहीत. निवडणुका जवळ नसल्याने ते ब्रशब्द देखील काढतील अशी अपेक्षा देखील नाही. त्यामुळे गप्प बसणारा प्रत्येक माणूस या हत्येचा वाटेकरी असेल. त्यामुळे तुम्हीच ठरवा, पुरोगामी कोल्हापूरला लागलेला कलंक पुसणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार? एकदा नक्की विचार करा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.